स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात मोठा जन आंदोलनाचा सूर उमटला। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भ जनसंकल्प लॉग मार्च काढण्यात आला। इतवारीतील शहीद चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा महालमधील चिटणीस पार्क पर्यंत काढण्यात आला। या मार्चमध्ये विदर्भातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। चिटणीस पार्क येथे झालेल्या सभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। यावेळी विदर्भवादी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी ही भूमिका मांडली। सौ मनीषा पापड़कर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। आज आम्ही युवासेना आमचे जिल्हा प्रमुख आहे शरद भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमची युवा टीम आणि महिला आघाडी इथे उपस्थित झालेलो आहोत। आणि विषय असा आहे की दिल्लीमध्ये जे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे तिथलं प्रगती मैदान आहे आणि AI समिटमध्ये अर्धनग्नमध्ये जे आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहोत। युथ काँग्रेसवाल्यांनी किंवा राहुल गांधी यांनी देशाची प्रतिमा खराब करण्याचं काम केलेलं आहे। तसंच हा देश जो आपला भारत देश आहे तो अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी युथ काँग्रेसवाल्यांनी केलेला आहे। आणि आपण बघितलं आहे की आपला देश आज प्रगती पथावर आहे आणि त्याला प्रत्येक वेळेस ज्या ज्या विषयामध्ये आपले मोदी साहेबांनी जेव्हा काही चांगले निर्णय या देशवासियासाठी घेतले त्यावेळेस नेहमी या काँग्रेसवाल्यांनी विरोधच केलेला आहे। आणि आता सुद्धा आपण बघितलं आहे की देशाची प्रतिमा जे बाहेरच्या देशाचे जे पाहुणे आले होते त्यांच्यासमोर आपली देशाची प्रतिमा खराब करण्याचं काम या युवक काँग्रेसवाल्यांनी केलं आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करतो आहे। यापुढे जर यांचं असंच कृत्य जर समोर जर राहिलं तर हे काँग्रेसचे जे जेवढे ऑफिस आपल्याला दिसत आहे ते फोडण्याचं काम आम्ही युवा सेनेतर्फे आणि महिला आघाडीतर्फे करणार आहोत। आपला भारत देश जो आहे हिंदू संस्कृती आणि मराठी संस्कृती जपणारा आपला देश आहे आणि सर्व धर्म समभाव आपण सगळ्यांना घेऊन चालणारा हा देश आहे। आणि युथ काँग्रेस किंवा काँग्रेस हे नेहमी जातीभेद करणारे आहे आणि जातीवाचक किंवा असं कुठलंही देशाची परिस्थिती कशी अस्थिर करता येईल, जातीमध्ये कसं तेढ निर्माण करता येईल हे काम युवक काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत केलेलं आहे।